पुरुषांना सरप्राईज देता येतच नाहीत आणि याचं हे उत्तम उदाहरण आहे. काय झालं ते पुढे सांगते. हा संडेच्याच व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ना, थोडी साफसफाई करायला घेतली होती आणि ते करून आहे ना माझं डोकं कामच करायचं बंद झालं होतं, कारण मला इतकी भूक लागली होती. स्वयंपाकाला तर मी घेतलं होतं, पण मला माहिती होतं स्वयंपाक काही लवकर होणार नाही, त्यामुळे मी पटकन आवरलं आणि खाली जाऊन मस्त असे वडापाव घेऊन आले, कारण माझे हातपाय कामच करायचे बंद झाले होते. मस्त बाल्कनीत बसून वडापाव एन्जॉय केला आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, आपण असे फ्रुटी आणि माझा कित्येक वेळा पित असतो, पण त्यावरती लिहिलेलं पुश स्ट्रॉ इनटू पॅक आफ्टर यूज हे मी कधीच वाचलं नव्हतं. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं होतं का? मला नक्की सांगा. आज पोट भरल्यानंतर मी सहज बघत होते ना, तेव्हा माझ्या ते लक्षात आलं. मग मी काय आज तर ते फॉलो केलं आणि त्यानंतर मग पोटात थोडीशी भर पडली होती. मग लगेचच कामाला लागले. मला थोडेसे स्वेटर वगैरे धुवून टाकायचे होते, कारण आता हळूहळू थंडी कमी होत चालली. ते धुवून टाकले आणि त्यानंतर मग स्वयंपाक केला, कारण मी जेवले असले तरी पण सचिन अजून जेवायला येणार होते. त्यांचं जेवण वगैरे झाल्यावर भांडी वगैरे घासून घेतली आणि बघा संडेचा दिवस नाही, एवढ्या छोट्या छोट्या कामातच संपून जातो. त्यानंतर एक झोप घेतली आणि संध्याकाळी मस्त चहा घेतला. त्यानंतर घरी गेलो होतो, तिकडे मस्त मांजराची भेट झाली. येताना मस्त मी आयब्रो करून आले होते, कारण दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे होता. मला माहिती आहे हा व्हिडिओ मी खूप लेट पोस्ट करते, पण काय सांगू, घरामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स चालले होते, त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ टाकायला उशीर होत होते. ते 12ला बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी सचिनने पेस्ट्री आणली होती, पण ती त्यांनी माझ्याच हातात दिली, कारण की वितळेल, तूच व्यवस्थित ठेव. थोडंसं वाईट वाटलं की थोडं लपवलं असतं तर मला छान सरप्राईज भेटलं असतं. असो, 12ला बर्थडे सेलिब्रेट झाला.